हॅलो फ्रेंड्स, सर्वज्ञान कोचिंग क्लासेसच्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच माहितीपूर्ण लेक्चर्स वेळेवर मिळत राहतील. तर मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण उपयोजित इतिहास या प्रकरणामध्ये इतिहासाचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कसा होतो हे अभ्यासले. आता आपण एका अशा क्षेत्राकडे वळणार आहोत जे आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे, आणि ते क्षेत्र म्हणजे खेळ. आज आपण इयत्ता 10वीच्या इतिहासाच्या पुस्तकातील 7वे प्रकरण खेळ आणि इतिहास सुरू करणार आहोत. आता बघा, हे प्रकरणाचं नाव ऐकूनच अनेकांना गंमत वाटली असेल नाही का, की अरे वा, खेळ हा तर आपला आवडीचा विषय. पण लगेच मनात एक प्रश्न येतो की इतिहास आणि खेळ यांचा संबंध तरी काय? म्हणजे बघा, इतिहास म्हणजे काय तर भूतकाळातल्या घटनांचा अभ्यास, आणि खेळ म्हणजे काय तर मनोरंजन, व्यायाम आणि स्पर्धा. मग या दोन अगदी वेगवेगळ्या गोष्टी एकत्र कशा काय आल्या असतील बरं? तर याचं उत्तर अगदी सोपं आहे. खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नाहीत, तर ते समाजाच्या संस्कृतीचा म्हणजे अ पार्ट ऑफ कल्चर अँड लाईफस्टाईल असतात. आपण कोणत्याही काळातले खेळ पाहिले तर त्यातून आपल्याला त्या समाजाची विचारसरणी, त्यांची मूल्य म्हणजे व्हॅल्यूज आणि त्यांचा इतिहास समजायला मदत होते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर खेळ हे समाजाचं प्रतिबिंब असतात, जणू काही एक आरसाच. चला तर मग खेळांच्या या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात करूया. आपण या लेक्चरमध्ये खेळांचे महत्त्व, त्यांचे वेगवेगळे प्रकार आणि खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. सगळ्यात आधी आपण खेळांची प्राचीन परंपरा समजून घेऊया. म्हणजे माणसाला खेळण्याची आवड ही नेमकी कधीपासून आहे? ही गोष्ट आजची नाहीये. ही आवड हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे. अगदी प्री हिस्टॉरिक टाइम्स म्हणजे आदिमानवाच्या काळात जर आपण गेलो तर शिकार करणं, हंटिंग, हे त्याच्यासाठी जगण्याचं एक साधन होतं. पण तोच त्याच्यासाठी एक खेळ आणि मनोरंजनाचा भागसुद्धा होता. त्यानंतर आपल्या प्राचीन साहित्यात, जसं की महाभारत या महाकाव्यात, आपल्याला द्यूत आणि कुस्ती यांसारख्या खेळांचा उल्लेख आढळतो. बुद्धिबळ हा खेळ तर खूपच प्राचीन आहे, ज्याला पूर्वी चतुरंग असं म्हटलं जायचं. यावरून हे स्पष्ट होतं की खेळ हे आपल्या परंपरेचा एक अविभाज्य भाग आहेत. आता इथे एक महत्त्वाचा शब्द आला आहे, प्राचीन साहित्य. प्राचीन साहित्य म्हणजे नेमकं काय? तर प्राचीन साहित्य म्हणजे जुन्या काळातले ग्रंथ, महाकाव्ये, जसे की रामायण, महाभारत आणि इतर महत्त्वाचे लिखाण, ज्यातून आपल्याला त्या काळातल्या लोकांचं जीवन, त्यांची संस्कृती आणि ते कोणते खेळ खेळायचे याबद्दल माहिती मिळते. इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी हे ग्रंथ म्हणजे खूप महत्त्वाचा सोर्स किंवा स्रोत मानले जातात. बरं, हे तर झालं आपल्या प्राचीन परंपरेबद्दल. पण गंमत अशी आहे की हे खेळ फक्त स्थानिक पातळीवरच राहिले नाहीत, तर ते हळूहळू जागतिक स्तरावर पोहोचले. यालाच खेळांचं आंतरराष्ट्रीयकरण किंवा इंटरनॅशनलायझेशन ऑफ स्पोर्ट्स असं म्हणतात. चला तर बघूया हे सगळं कसं घडलं. खेळांना जागतिक पातळीवर एक ऑर्गनाइज्ड फॉर्म म्हणजे एक संघटित स्वरूप देण्यासाठी ऑलिम्पिक स्पर्धांची सुरुवात झाली. ह्या स्पर्धांची मूळ संकल्पना, द ओरिजिनल आयडिया, प्राचीन ग्रीस देशातील ऑलिम्पिया नावाच्या शहरात सुरू झालेल्या खेळांवर आधारित आहे. तिथूनच प्रेरणा घेऊन आधुनिक म्हणजे मॉडर्न ऑलिम्पिक स्पर्धांची सुरुवात झाली, ज्यात आज जगभरातील जवळपास सर्व देश सहभागी होतात. आता ही एक तारीख सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. ते साल होतं 1896. यावर्षी पहिल्या आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. याशिवाय एशियाड, दिव्यांग ऑलिम्पिक्स म्हणजे पॅरालिम्पिक्स आणि राष्ट्रकुल म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स यांसारख्या अनेक स्पर्धांना आज जगभरात मोठी प्रतिष्ठा आहे. आणि यात आपला भारत देशही कुठे मागे नाहीये. भारतानेही ऑलिम्पिकमध्ये खूप चमकदार कामगिरी केली आहे. यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं नाव आहे खाशाबा जाधव यांचं. त्यांनी 1952 साली हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये कांस्य पदक म्हणजे अ ब्रॉन्झ मेडल जिंकलं. आणि विशेष म्हणजे ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे ते पहिले भारतीय होते. त्यानंतर मेरी कोम यांनी बॉक्सिंगमध्ये, पी.व्ही. सिंधू यांनी बॅडमिंटनमध्ये, साक्षी मलिक यांनी कुस्तीमध्ये आणि अभिनव बिंद्रा यांनी नेमबाजीमध्ये ऑलिम्पिक पदकं जिंकून देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे. चला, आता पुन्हा एकदा आपल्या भारत देशाकडे येऊया, कारण आपल्या देशाला खेळांचा एक खूप मोठा आणि समृद्ध वारसा, अ रिच हेरिटेज लाभला आहे. आपल्याकडे खेळांमध्ये खूप विविधता म्हणजे अ लॉट ऑफ व्हरायटी आढळते. आपण आता आपल्या भारतातल्या खेळांचे प्रकार समजून घेऊ. मुख्यत्वे करून खेळांचे 2 प्रकार पडतात. अगदी सोपे आहेत. एक म्हणजे बैठे खेळ, ज्याला आपण इंडोर गेम्स म्हणतो.
नावाप्रमाणेच हे खेळ एका जागी बसून किंवा कोणत्याही बंद जागेत खेळले जातात. आणि दुसरे म्हणजे मैदानी खेळ, म्हणजेच आउटडोअर गेम्स, जे मोकळ्या मैदानात खेळले जातात. आता बैठे खेळ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बरोबर, बुद्धिबळ, पत्ते, कॅरम, सागरगोटे आणि लहानपणी आपण सगळेच खेळलोय असू, भातुकली. बुद्धिबळ म्हणजेच चेस. हा खेळ आपल्याला रणनीती म्हणजे स्ट्रॅटर्जी आणि संयम शिकवतो. तर भातुकली हा लहान मुलामुलींचा काल्पनिक संसार मांडण्याचा खेळ आहे. यातून नकळतपणे कौटुंबिक भावना आणि जबाबदारीची जाणीव होते. हे खेळ मुख्य करून मनोरंजन आणि बौद्धिक कौशल्यांच्या विकासासाठी खेळले जातात. आता मैदानी खेळांमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक म्हणजे देशी खेळ, म्हणजे इंडियन स्पोर्ट्स, जे अस्सल आपल्या भारतीय परंपरेतून आले आहेत. आणि दुसरे म्हणजे विदेशी खेळ, म्हणजेच फॉरेन स्पोर्ट्स, जे परदेशातून भारतात आले आणि इथे खूप लोकप्रिय झाले. देशी खेळांमध्ये लंगडी, कबड्डी, खो-खो, आट्यापाट्या यांचा समावेश होतो. यासोबतच मल्लखांब आणि कुस्ती हे सुद्धा खूप महत्त्वाचे देशी खेळ आहेत. तर विदेशी खेळांमध्ये क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन आणि हॉकी हे खेळ भारतात प्रचंड लोकप्रिय आहेत. हॉकी तर आपला राष्ट्रीय खेळ आहे, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. आणि मेजर ध्यानचंद यांना तर हॉकीचे जादूगार म्हणूनच ओळखले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये अनेक सुवर्णपदके जिंकली होती. ही सगळी विविधता आपल्या समृद्ध क्रीडा संस्कृतीचे उत्तम उदाहरण आहे. जर हे लेक्चर तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. खेळांचा संबंध केवळ मनोरंजनाशी नाही, तर तो शौर्याशी आणि पराक्रमाशीही आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई. त्या घोडेस्वारी आणि आपला पारंपरिक खेळ असलेल्या मल्लखंब यामध्ये अत्यंत निपुण आणि एक्सपर्ट होत्या. मल्लखंब हा एक शारीरिक कसरतीचा खेळ आहे. यात एका लाकडी खांबावर विविध प्रकारची योगासने आणि कसरती केल्या जातात. यावरून शारीरिक क्षमतेचं महत्त्व त्या काळापासून किती होतं हे आपल्या लक्षात येतं. तर मग आता आपण पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया, जो आपण सुरुवातीला विचारला होता, की आपण खेळांचा इतिहास का अभ्यासत आहोत? आपल्या जीवनात खेळांचे नेमके काय महत्त्व आहे? वाय आर स्पोर्ट्स सो इम्पॉर्टंट इन आवर लाईव्हज? तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की खेळांचे महत्त्व अनमोल आहे. खेळांमुळे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक विकासही होतो. शारीरिकदृष्ट्या आपलं शरीर सुदृढ राहतं, तर मानसिकदृष्ट्या खेळामुळे ताणतणाव कमी होतो, मन ताजेतवाने राहतं. खेळ आपल्याला हार-जीत स्वीकारायला शिकवतात, ज्यामुळे आपली सहनशीलता वाढते. सांघिक खेळ म्हणजे टीम स्पोर्ट्स खेळताना इतरांसोबत मिळून मिसळून कसे काम करायचं हे शिकायला मिळतं. यातून लीडरशिप क्वालिटी, सहकार्य आणि स्पोर्ट्समॅनशिप यांसारखी मूल्ये विकसित होतात. इतकंच नाही तर खेळामुळे एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढते आणि आपला आत्मविश्वासही दुणावतो. म्हणून शेवटी आपण असं म्हणू शकतो की खेळ हे केवळ मनोरंजनाचे प्रकार नाहीयेत, तर ते कोणत्याही समाजाची संस्कृती, त्यांची मूल्य आणि त्यांचा इतिहास दाखवणारा एक आरसा आहेत. 20व्या आणि 21व्या शतकात तर खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण झाल्यामुळे ते एक मोठे अर्थकारण अँड इकॉनॉमी बनले आहेत. खेळांवर आता अनेक पुस्तके, मासिके आणि चित्रपटही बनत आहेत. लगान, दंगल आणि मेरी कॉम यांसारखे चित्रपट तुम्ही पाहिलेच असतील. हे चित्रपटसुद्धा खेळांचा इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्त्वाचा स्रोत आहेत. त्यामुळे खेळांचा अभ्यास करणे म्हणजे एक प्रकारे आपल्याच समाजाचा आणि इतिहासाचा अभ्यास करणे होय. तर मित्रांनो, आज आपण खेळ आणि इतिहास या प्रकरणाचा पहिला भाग अभ्यासला. पुढच्या लेक्चरमध्ये आपण याच प्रकरणातील पुढील भाग अभ्यासणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करत रहा आणि खेळत रहा. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण खेळ आणि इतिहास या आपल्या धड्याचा जो दुसरा आणि शेवटचा भाग आहे तो पूर्ण करणार आहोत. मागच्या वेळी आपण खेळांचे प्रकार, त्याचं महत्त्व हे सगळं पाहिलं, बरोबर? आता आपण बघूया की हे खेळ आपल्या आयुष्याच्या इतर भागांशी, म्हणजे अगदी साहित्य, सिनेमापासून ते करिअरपर्यंत कसे जोडलेले आहेत. चला तर मग सुरू करूया. आता सुरुवातच एका महत्त्वाच्या प्रश्नानं करूया. जरा विचार करा, खेळ म्हणजे खरंच फक्त कोण जिंकलं आणि कोण हरलं एवढंच असतं का? नाही, अजिबात नाही. खेळ याच्या खूप पलीकडचे आहेत. खेळ आपल्या संस्कृतीचा भाग आहेत, आपल्या साहित्याचा भाग आहेत आणि हो, आपल्या भविष्याचा सुद्धा एक खूप महत्त्वाचा भाग आहेत. पण हे सगळं कसं, तेच तर आपल्याला आजच्या या भागात समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. आपला पहिला मुद्दा आहे खेळ, साहित्य आणि चित्रपट. म्हणजे बघा, खेळ हे फक्त मैदानावर खेळले जात नाहीत, तर ते पुस्तकांच्या पानांवर आणि सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर सुद्धा दिसतात.
आपल्याला हे बघायचं आहे की लेखक आणि चित्रपट दिग्दर्शकांना खेळांमधून नेहमीच इतकी मोठी प्रेरणा का मिळत आली आहे. आता गंमत म्हणजे खेळ आणि साहित्याचं हे नातं काही आजचं नाहीये, ते खूप जुनं आहे. अगदी प्राचीन काळात कथासरित सागर नावाचा एक ग्रंथ होता. नावाप्रमाणेच कथांचा समुद्र जणू. त्यामध्ये सुद्धा अनेक मनोरंजक खेळ आणि त्याच्या कथा सापडतात. इतकंच नाही तर शारंगधर नावाच्या एका लेखकाने तर खास बुद्धिबळावर एक ग्रंथ लिहिला होता. आणि आपला महाराष्ट्राचा मर्दानी खेळ मल्लखांब यावर तर स्वतंत्र पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. यावरून काय कळतं तर खेळांना साहित्यामध्ये नेहमीच एक महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे. आणि आजच्या काळात तर सिनेमा, चित्रपट हे खेळांना घराघरात पोचवण्याचं एक खूप मोठं माध्यम बनलंय. आठवून बघा, लगानमधला तो अंगावर काटा आणणारा क्रिकेट सामना, दंगलमधली मुलींची कुस्ती किंवा मेरी कोमचा तो प्रेरणादायी संघर्ष. या सिनेमांनी आपल्याला खेळाडूंचा प्रवास, त्यांची मेहनत आणि देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द अगदी जवळून दाखवली. आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावरचं चित्रपट त्याने तर एका अख्ख्या पिढीलाच प्रेरणा दिली. चला आता आपण आधुनिक युगाकडे वळूया. आपला पुढचा मुद्दा आहे खेळांचे जागतिकीकरण. आता हा शब्द ऐकून घाबरायचं नाही. याचा सोपा अर्थ असा की जे खेळ एकेकाळी फक्त आपल्या गल्लीत किंवा गावात खेळले जायचे ते आज पूर्ण जगात कसे पोहोचले, त्यांचा हा ग्लोबल प्रवास कसा झाला. चला समजून घेऊया. तर जागतिकीकरण म्हणजे नेमकं काय? बघा, 20व्या शतकात विशेषतः टेलिव्हिजनच्या म्हणजे आपल्या टीव्हीच्या शोधामुळे एक मोठी क्रांती झाली. ऑलिम्पिक, एशियाड किंवा क्रिकेट वर्ल्ड कप यांसारख्या मोठ्या स्पर्धा थेट म्हणजे लाईव्ह जगभरातल्या लोकांपर्यंत पोहोचू लागल्या. आणि याचा परिणाम तो तर प्रचंड मोठा होता. खेळाडू जगभर प्रसिद्ध झाले. जिथे काही हजार प्रेक्षक असायचे तिथे आता करोडो प्रेक्षक आले. आणि बघता बघता खेळांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच बदलून गेली. हा बदल बघा किती मोठा आहे. पूर्वीच्या काळी काय व्हायचं, लोक रेडिओवर सामन्यांची कॉमेंट्री ऐकायचे किंवा दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात धावसंख्या वाचायचे. प्रेक्षक अगदी मर्यादित होते. पण आज आपण जगात कुठेही होणारा सामना आपल्या मोबाईलवर किंवा टीव्हीवर लाईव्ह बघू शकतो. स्थानिक स्पर्धांसोबतच आंतरराष्ट्रीय स्पर्धा पाहणं आता अगदी सहज शक्य झालंय. हाच आहे जागतिकीकरणाचा खरा परिणाम. आता या जागतिक स्तरावर भारताच्या कामगिरीबद्दल बोलूया. यात सर्वात महत्त्वाचा आणि अभिमानाचा विषय म्हणजे ऑलिम्पिक आणि भारताचं हॉकीमधलं सुवर्णयुग. मित्रांनो, एक काळ असा होता जेव्हा भारतीय हॉकी संघाचा जगात अक्षरशः दबदबा होता. ही गोष्ट ऐकून प्रत्येकाला अभिमान वाटेल. बघा, 1928, 1932 आणि 1936 सलग 3 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदक म्हणजे गोल्ड मेडल जिंकलं. ही एक प्रकारची हॅट्रिकच होती. विशेष म्हणजे 1936 साली संघाचे कर्णधार होते मेजर ध्यानचंद. आणि हे सगळं यश स्वातंत्र्यापूर्वीचं होतं. ही गोष्ट या यशाला आणखी मोठं बनवतं. मेजर ध्यानचंद हे नाव घेतलं की एकच शब्द आठवतो, हॉकीचे जादूगार. त्यांना हे नाव का मिळालं असेल? कारण त्यांची हॉकी खेळण्याची पद्धतच जादुई होती. असं म्हणतात की बॉल एकदा त्यांच्या हॉकी स्टिकला चिकटला की तो थेट गोलपोस्टमध्येच जायचा. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जे यश मिळवलं ते खरंच अभूतपूर्व होतं. आणि ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती असायलाच पाहिजे. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन म्हणजे 29 ऑगस्ट हा दिवस त्यांच्या या महान कार्याचा सन्मान म्हणून आपल्या देशात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. इतकंच नाही तर 1956 साली त्यांना पद्मभूषण, जो देशातील एक सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, त्याने सन्मानित करण्यात आलं. यावरूनच त्यांच्या कार्याची उंची आपल्या लक्षात येते. तर मेजर ध्यानचंद यांच्यासारख्या खेळाडूंनी इतिहासात आपलं आणि देशाचं नाव खूप मोठं केलं. पण आताच्या काळात खेळाचं स्वरूप खूप बदललंय. चला आता इतिहासातून वर्तमानात आणि भविष्याकडे येऊया. आज खेळ फक्त एक छंद किंवा मनोरंजनाचं साधन राहिलेलं नाहीये, तर ते एक उत्तम करिअरसुद्धा बनलंय. खेळाच्या जगात अनेक व्यावसायिक संधी म्हणजे प्रोफेशनल ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध झाल्या आहेत. एक उदाहरण घेऊया. समजा कोणाला पंच किंवा रेफरी व्हायचं असेल तर त्यासाठी एक ठरलेली प्रक्रिया आहे. आधी तुम्हाला पात्रता परीक्षा म्हणजे एलिजिबिलिटी एक्झाम पास करावी लागते. त्यानंतर जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि मग आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळते. यासाठी खूप अभ्यास आणि मेहनत नक्कीच लागते, पण हे एक खूप सन्मानाचा करिअर आहे. आणि पंच हे फक्त एक उदाहरण झालं. अजून कितीतरी संधी आहेत. इथे बघा, तुम्ही खेळाडू तर होऊच शकता, पण तुम्ही क्रीडा पत्रकार म्हणजे स्पोर्ट्स जर्नलिस्ट म्हणून सामन्यांबद्दल लिहू शकता, समीक्षक होऊ शकता. टीव्हीवर सामन्यांचं वर्णन करणारे समालोचक म्हणजे कॉमेंटेटर होऊ शकता. हर्षा भोगले यांचं नाव तर आपण सगळ्यांनी ऐकलं आहेच. ते एक उत्तम उदाहरण आहेत. याशिवाय चांगल्या खेळाडूंना शासकीय आणि खासगी कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधीही मिळतात.
तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे. खेळ हे आपल्या इतिहासाचे साक्षीदार आहेत आणि त्याचबरोबर ते आपल्या भविष्याचा एक महत्त्वाचा मार्ग सुद्धा आहेत. खेळांनी आपला भूतकाळ घडवला आहे आणि तेच आपलं भविष्यही घडवू शकतात. आणि आता जाता जाता एक शेवटचा विचार. हा सगळा धडा शिकल्यानंतर प्रत्येकानं स्वतःला विचारायला हवं की पुढचा महान खेळाडू, प्रसिद्ध क्रीडापत्रकार किंवा लोकांचा आवडता समालोचक कोण होणार आहे? शक्यतांना कोणतीही सीमा नाही. गरज आहे फक्त मेहनतीची आणि जिद्दीची. याच विचारासोबत आपण आज इथेच थांबूया.